कार अपघात प्रकरणात आता अल्पवयीन मुलाच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुलाच्या आईला अटक केली आहे। ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार आणि ड्रायव्हरला धमकावल्या प्रकरणात पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। विशाल अग्रवाल, त्याचे वडील आणि आता त्याची बायको सुद्धा पोलिसांच्या अटकेत आहे। अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेने अटक केली आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी पुण्यामधून। कार अपघात प्रकरणात आता अल्पवयीन मुलाच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे पुण्यामध्ये या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जातोय आपण अरुणकडे। अरुण, आता या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे, काय आता पुढचे तपशील मिळतात? खरं तर सुरुवातीपासूनच मुलाच्या संपूर्ण कुटुंबाविषयी संपूर्ण कुटुंब हे संशयाच्या भोवऱ्यात होतं। त्याचाच भाग म्हणून मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल, मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले। ते पोलिसांच्या अटकेत आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मुलगा स्वतः निरीक्षण गृहामध्ये आहे आणि मुलाच्या आईचा देखील यामध्ये काही रोल असू शकतो का याविषयीची चाचपणी पडताळणी पोलीस गेले काही दिवस करत होते। मुलाच्या आईची चौकशी अनेकदा झाली होती। तिच्यासोबत मुलाच्या आईने दरम्यानच्या काळामध्ये ज्या घटना घडल्यात त्याविषयी काय प्रतिक्रिया दिल्या याच्यावरती पोलीस लक्ष ठेवून होते। आणि यामध्ये प्रामुख्याने जे जाणवलं ते की दोन प्रमुख गुन्हे किंवा घटना ज्याला आपण कट म्हणता येईल यामध्ये दिसून येतात। त्यामध्ये पुरावा नष्ट करण्यासाठी ड्रायव्हर, जो त्यांचा खाजगी ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरचं अपहरण करून त्याला डांबून ठेवणे, त्याला धमकी देणे अशा स्वरूपाचा एक गुन्हा घडला होता, जो त्यांच्या घरामध्ये घडला होता अग्रवालांच्या। दुसरी जी घटना आहे ती म्हणजे घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलाला ससूनमध्ये नेऊन त्याचे ब्लड सॅम्पल्स देण्यात आले। मात्र पुढे रिपोर्ट चुकीचे किंवा बनावट यावेत यासाठी म्हणून अल्पवयीन मुलाचा रक्त नमुनेच बदलण्यात आले। या दोन्ही गोष्टी खूप गंभीर होत्या आणि त्याच दृष्टिकोनातून पोलीस तपास करत होते आणि त्याचाच भाग म्हणून आज आजोबा, वडील यांच्या पाठोपाठ मुलाची आई देखील पोलिसांच्या अटकेमध्ये आहे। ठीक, अरुण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि दिवसभरातल्या आजच्या या सर्व घडामोडींवर आपण जरूर लक्ष ठेवून राहू। वेळोवेळी आपल्याकडून माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद।